चंद्रकलाताईंना थोडासा त्रास होतो की त्यांच्या हस्ते आपल्या वृत्त निवेदिका रिद्धी म्हात्रे यांचा सत्कार करावा, स्वागत करावं. आणि खास रिद्धी यांचा वाढदिवस आहे आज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिले आगरी शाळेला पण ती उपस्थित होती भिवंडीत कशेली गावात, आज ठाण्यात पण ती वेळ करून आलेली आहे वाढदिवस असून पण. आणि आम्ही अभिमानाने सांगतो जेव्हा मालिकेत जेव्हा उच्चार अशुद्ध उच्चाराची जेव्हा लोक दाखवतात तेव्हा आम्ही दाखवतो की आमची रिद्धी म्हात्रे आज वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवर शुद्ध अस्खलित मराठीमध्ये ती वृत्त निवेदन करते. हे आम्ही अभिमानाने सांगतो. आमचा मयुरेश कोटकर असेल, आज तो स्वामींच्या भूमिकेत नाटकात काम करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत तो नाटकात काम करतो. तेव्हा तुम्हाला अशुद्ध बोलणारा दिसत नाही, पण आम्ही ती अशुद्ध भाषाच मानत नाही, कारण ती आमची बोली भाषा आहे, आमची शुद्ध आगरी बोली भाषा हे आम्ही मानतो. तर तिचा सत्कार सन्मान करण्याची मी चंद्रकलाताईंना विनंती करतो. आमच्या लोकगायिका, आमच्या ढोला गायिका चंद्रकलाताई यांच्या हस्ते रिद्धी म्हात्रे यांचा सत्कार करण्याची विनंती. बोली भाषाच्या चळवळीत डॉक्टर असून पण कवाच जे लाजत नाही अशा डॉक्टर शोभाताईंचा सत्कार सन्मान करायची विनंती मी चंद्रकलाताईंना करतो. आमचे लोककवी प्रशांत मोरे सर यांच्या हस्ते मयुरेश कोटकर, सिने अभिनेता मयुरेश कोटकर यांचा सन्मान करण्याची मी विनंती करत आहे. दोन्ही लोक महाराष्ट्रभर पोहोचलेले आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याच्याबरोबर मी बोललो तर माझं तोंड दिसतं, आता मी जास्त बोलणार नाही, त्यांचं तोंड दिसायला बदल, म्हणून मी सुनील पाटील गुरुजींना विनंती करतो की प्रकाश पाटलांचा सत्कार करावा. कालच विश्वास नागरे पाटलांच्या हस्ते ते सन्मान घेऊन आलेले आहेत आणि आज आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यांची बोली ऐकायला अशी गोड वाटतं, म्हणजे ती गडप पेन गडप साईडची जी बोली आहे ती त्यांची मुलातून आपल्याला आगरी बोली ऐकायला वाटतं. म्हणून आता मी माझा काही जास्त बोलत नाही, त्यांच्याचकडे पुरा सूत्र मी सोपवतो. सगळ्यांना माझा नमस्कार. मी डॉक्टर शुभाबाई. नमस्कार, माझं नाव रिद्धी म्हात्रे. इथे वयाने, मानाने, ज्ञानाने, भाषेच्या समृद्धीनं माझ्यापेक्षा खूप मोठी माणसं इथे आहेत. त्या सगळ्यांना आधी माझा मनापासून नमस्कार. आणि तुम्ही हा जो स्नेह दाखवला, जे आशीर्वाद दिले ते असेच अखंड माझ्या पाठीशी राहू द्या. आता बाकी सगळे जण त्यांच्या भाषेत बोलतायत, तसंच मीही बोलते, कारण आता मी जी भाषा बोलते ती मी ऑफिसमध्ये बोलते आणि घरी गेल्यावर वेगळी बोलते. आता मी उलट सुरू केलं. आता मी ऑफिस मधल्या पोरांना पण, माझ्या मुलींना पण, सगळ्यांना हळूहळू आगरी भाषेतले काय म्हणजे याच्या आधी काहीतरी असं वेडा वगैरे म्हणायचे, आता मी त्यांना शिकवलंय मुसद्या बोलायचं, काहीतरी आपला असं शिकवायला सुरुवात केली. कारण एवढंच आहे, लहानपणापासून शिक्षण चांगलं घेता आलं पाहिजे. आई वडील शिक्षक, आजी आजोबा शिक्षक, त्यामुळे कायम याच भाषेचे संस्कार झाले, जी प्रमाण भाषा आपण म्हणतो. पण ज्या क्षणाला लक्षात आलं की ही जी आहे ना, ही बोलीभाषा आहे आणि ती जास्त महत्त्वाची आहे, तेव्हा हे शिकायला सुरुवात केली. खरं तर उलट असतं, आपण घरात बोलीभाषा शिकतो, पण आता असं झालं की लहानपणापासून शाळा आणि या सगळ्या गोष्टीमुळे ही भाषा तोंडी पडली. पण जेव्हा जाणवलं की ही बोलीभाषा आहे आणि ही आली नाही तर बाकी कोण आपल्याला काय बोलेल की नाही माहीत नाही, पण आपण स्वतः नाही
माफ करू शकणार, कारण इतकी समृद्ध भाषा आपल्याला येत नाही बोलता, ही चूक ठरेल. त्याच्यामुळे आजीशी ज्या भाषेत बोलते त्या भाषेत आता हळूहळू बोलायला लागले. घरी गेल्यानंतर हेच चालू राहतं, ऑफिसमध्ये आल्यानंतर फक्त इकडची भाषा असते. बाकी सगळ्या गोष्टी मी बोलेनच. अभिवाचनाचा आपण एक स्तुत्य उपक्रम करतो. एरवी मी जेव्हा सांगते ऑफिसमध्ये किंवा घरी की अभिवाचनाचा कार्यक्रम आहे, तेव्हा विचारताना असंच विचारतात की मग कुठल्या पुस्तकातला उतार आहे का, नाटकातला उतार आहे का. मी आवर्जून जेव्हा गेले 2 दिवस सांगते की आगरी भाषेत अभिवाचन करणार आहे, तेव्हा खूपच त्यांना काहीतरी भारी वाटतं, खूपच काहीतरी वेगळं वाटतं. माझ्यासाठी पण हा पहिला अनुभव आहे, कारण जसं मगाशी सांगितलं की पहिल्या आग्रेशालेला मी उपस्थित होते, पण तेव्हा फक्त बाकी सगळ्यांचं ऐकलं होतं. मुरेश्वर सर होते, सर्वेश होता, हे सगळ्यांचं फक्त ऐकलं होतं. आज मला याच्यात सामील करून घेतलं, याचा मला खूप खूप आनंद आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांचे आभार. अभिवाचनाचा कार्यक्रम आहे मला माहिती आहे, पण मला तर राहत नाही आहे, म्हणून फक्त एक छोटंसं सांगते की मी काही तुमच्या सगळ्यांसाठी विधिवत बघून किंवा शिकून धवला गात नाही, पण माझी आजी काही गाणी गाते. म्हणजे मी अलिबागची आहे, माझं मूळ घर अलिबागमध्ये रांजणखर आहे, आणि तिथे ती काही गाणी गाते, तर मी तिच्या मागे लागते कधी कधी. म्हणजे आता होळी आहे तर पुरणपोळी लाटायला तिच्या बाजूला बसलं, मी तिला मुद्दाम त्रास देत राहते, आई बोल, मी मागं बोलीन, तू बोल तू बोल, तर ती मला शिकवत राहते. आता एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे धवले मी इथे बसून ऐकले, तर मला असं सारखं वाटतं की आमच्याकडचं अलिबागचं ऐकलं असते कोणी. तर एक फक्त छोटीशी तुमची परवानगी घेते आणि एक छोटासा आदला मधला. आता हे कसं ऐकलंय, मामाच्या काकाच्या मागं पैसे मागायला मागं उभं राहायचं ना करवली म्हणून, तेव्हा कानावर पडलेला हा धवला आहे. आणि जेव्हा माझं लग्न झालं मागच्या वर्षी, तेव्हा जेवायला म्हणून गेल्या होत्या त्या आजीच्या धवला गात होत्या. तर आता तेव्हाच नेमके हळद लावायला कोणतरी आल्या, त्याच्यामुळे मग मी सांगितलं मीच गाते, लावतो म्हणलं. तर तेव्हा जे गायलं होते तेवढं फक्त गाते. थोडासा विषयांतर होईल, एक सत्र झालंय मला मान्य, पण तरी पण हळद लावते सुमित्राबाई, जन्म सावित्री हो गो, देवानी दिलाय पानू, हा काय कपालीचा कुंकू, कपालीचा कुंकू तुझे, चुराखंड राहू दे, आया बाया येती हळद लावाला. असंच ऐकून कानावर पडलेलं फक्त लक्षात राहिलं. याच्या पलीकडे पण काही गोष्टी आहेत. एक छोटीशी अंगाई पण मी नंतर गाईन, पण हे संपल्यावर सत्र झालं आणि सत्रामध्ये म्हणत होते की आपली भाषा पुढे जात आहे की नाही. तर बघा आपली भाषा पुढे जाते की नाही, ऐकलं आता चालत. आता अभिवाचनाकडे वळते. ज्यांनी हे लिहिलंय ते इथं बसलेत, तर आधीच घाबरलोय मी. आताच सांगते की चुकलं तर माफ. डोक. आज घरात वेगळाच कार्यक्रम चालू होता. धवलेला चावून सुकवून ते आईनं जात्यावर दलाला घेतलेलं. भीतीवर जेरुशी तांबरे रंगाचा गोल काढून त्यावर हळद कुंकू अबिराच्या टिकल्या लागत होते. आया दल्लेला पीठ घेऊन परवीन जेली तसा मी जाऊन बच्या जवळ बसलो. हळद कुंकू अबिरात मोठा मागवीत मी बला विचारला, ब याक बनवतं, मी बी लावलं टिकल्या. तशी मग मला बाजूला करीत बोलली, बाजूला वर सगळा नाश करशील तू. आज पुलसावन पूजाची घट मगून कार्यच घेतली. या माझा प्रश्न तयारच होता, पुलसावन म्हणजे? अरे शेतान आवनीला उतरायचा, देवाला शेतावल्या राखणदाराला त्याचा खाना द्यायला लागेल. त्याचा खाना नाही दिला तर तो आवनी लानीला अडचणी आली. शेता बांधावर चिरा चिटूक जनावर फिरतात, ते लांब खावं सुखा नावनीलानी पार करावी, मगून पुलसावन पूजाला लागतात. बचा या ऐकून मला नावालाच वाटला. मी आज घराची बाहेर गेलोच नाही. पुलसावन पूजाचा तो कार्यक्रम मी टोक मारून बघत होतो. आईने उजेली मुक्ती वापरून ती पुलसावन पूजाची जागेवर हाणून मांडली. उजेल्या व मुक्त्यांचा झाकण दिला ना त्यावर तेलात भिजवलेल्या कापसाच्या वाती ठेवल्या. ते वातींच्या ज्योती करून पेटवल्या. मग घरांची सगळी दया येऊन पाया पडली. बापासने हातात नारळ धरून तो थोराला हात वरती नेला. तशी ब बोलली, हातापायाला सुख दे रे बाबा, पोराटाला फिरणार शेतावरतावर, कंचा चिरा चिडू कारवा नको येऊ दे. बापासने नारळ फोडून त्याचं बारीक 4 तुकडे 4 दिशांना फेकलं.
दुसरा नारळ, ताजा पाणी, अगरबत्त्या, कोंबरा ना पहिले धारेचे जेवून बापूस गावची देवाकडे जायला निघाला. तसा मी बी बापाच्या हाताला टाकलो. बापासनी माझ्या हातात अगरबत्त्या, नारळ ना पाणी दिला. त्या धरून मी बापाच्या मागं चालायला लागलो. देवाजवळ पोहोचून बापासनी अगरबत्त्या पेटवल्या ना बाजूला जाऊन कोंबडा कापला. त्या कोंबड्याचे डावे मांडीचा मांस कापून शेणी व हुरसलून तिरापणी तयार केली. मग बाजूच्या झाडाची पानं करून नारळ फोडला. ते नारळाचे 3 बारीक तुकडे काढून तिरापणीचे पानावर ठेवला. मग पहिल्या धाराची ते पानांवर धार सोडीत, देवा ध्यान ठेवलं का चुकला मागला असेल तर बालसराची चूक पोटांचे आवरा बोलून बापासनी एक पान देवासमोरच ठेवून 2 पानं उचलली. ती पानं बाजूच्या दगडीत खाली खणून आम्ही दिक्षा निघलो. जरासा रापाट पडताच घरात धांदल सुरू झाली. अगरबत्त्या, हळद, कुकू, पहिले धाराची उजेली, मुकटी, कोंबडा याची जमवाजमव सुरू झाली. मला समजला तसा मी बी मध्ये मध्ये टिव करायला लागलो. तसा बापूस आटून बोलला, यो मुक्का निवध बारके पोरांचं काम नाही तयार. काल ओपरले शेतावर जायला लागले. शेतावर जाऊन बापूस क करील या मला बघायचा होता. तसा मी भुईवर आग टाकून लोरबार घालीत पाय खोदरून मनापूर यायचा बोलीत प्या करत थोबार बसला. तशी ब उठवीत बोलली, जाशील पण मुखांची एकूण शबूत काढू नको. मुक्यासारखा जा, मुक्यासारखा ये. या आत्ताच मी टोनकन उडलो. लगेच हातात सामानाचा बोसका धरला न बापाचे मागे लागलो वाटेला. शेतावर जाऊन बापासनी अगरबत्त्या पेटवून कोंबडा कापला न माझ्या हातांचा बोसका जेवून मंडात मांडला. तिरापणी बनवून उजेली मुकटी एकरात करीत ती बांधाच्या चिखल्यात गरली न मला मानशी चल म्हणून खुनव न घरची वाट धरली. रातच्याला मस्त कोंबड्याचा मटार न उजेली मुकट्यांवर ताव मारला. सकाळीच आवनीची धांदल सुरू झाली. इरली, मेनकागद, खुटा छेद ब सोडून सगळी शेतावर घेतली. बनीने आधीची तयारी करीत घेतली तवर मी अंग धुवून उमतारात बसलो. बनी टोपलीत भाकरी न सुके बोंबलाची चटणी भरली. एक कलशी पाणी भरून माझ्या डोक्यावर ते बोलली, चल दिवाला जेवून जा. शेतावर आंब्याच्या झाडाखाली पोहोचून बनी दिवाला न माझ्याकडची कलशी उतरवली. आंब्याची गुरण ठेवली न आवाज द्यायला लागला, भाकरी खाऊन झालं. तवऱ्या शिवा कापूस आमच्या बागावाल्या त्याच्या शेतात चाललेला. तो थांबून बोलला, आजच हात लावला का? आजीसनी हो बोलून तुमचा कवा हात लावणारस असा प्रश्न केला. आमच्या बी आजच हात लावले येऊ, शिवा काकासनी उत्तर दिलं. पुलसावर नाव पुजली. बचे ये प्रश्नावर शिवा कापूस हसूनच बोलला, कानाची पुलसावर ना कानाचा कर, कानाला पुजायची ती चांगला घराला द्या असं बोलून तो शेतात उतरून आवाज खणून मूठ बांधायला लागला. बनी पर आईनं बापसाला आवाज दिला तसा बापूस तिकडून बोलला, 1-2 टाकायची ती टाकून आली मारून घेतात मग येता तवर दुसऱ्या विचार खाऊ. बापू सोडून बाकी माणसं येऊन आंब्याच्या गुरात बसून तयारी करायला लागली. शिवाकाकासनी 10-12 मठ खणून झाले असतील. अचानक तो बोंबलत एकलाच धावतच येऊन आंब्याची गुरात येऊन थांबला. कवला भाकरी खायच्या तशाच सोडून सगळ्यांनी विचारला. शिवा कापूस गुरांची कापत होता. यो लांबलचक जनावर आवनाला हात घातला तसा हातात मुंडकी आली. सोडला तसा पायाला सरसर करीत गेला. धानलीत त्याच्या बाबा पडला आवरा मोठा फणा बसलेला. डास घेतला असता त्याने वाचून. लगेच त्याला ब आडूनच बोलली, देवधरम पालीचा जरा शेताच्या राखणदाराला त्याचा मानपान दिला नाही म्हणून येता झाला तुला. तसा शिवा काका परत मजाकीच्या सुरात बोलला, कांचा देव ना कांचा धरम, तो जनावर त्याच्या वाट्याला मी माझ्या वाट्याला असं बोलून तो दुसऱ्या बांधाकडे गेला न ढोरांसाठी चारा कापायला लागला. ब घरा जायला निघली तसं मी बोललो, तू जा मी या नाहीचे बरोबर. ब निघून गेली न मी शेतात मूठ पसरवायला मदत करायला लागलो. चार कापताना शिवा काका अचानक भूकंप व्हावा तसा हादरला. बाबू चेकलून हातबा मागं उरला. सगळ्यांनी आवाज दिला, आता काय झालं रे?
अरे तोच जनावर आया चारीत गुंडा गुंडा घालून बसलेला. असं बोलून कपलेली चारीचा भारा आंब्याजवळ आणून टाकला न परत गेला आवाखानाला. दुपार झाली तसा शिवकाका ओलीन हात धुवून शेतांची बाहेर आला न चारीचा वारा घुसरला तसा परत चाकाला. बाबो सगळी धावतच आली त्याच्याजवळ. आता मात्र शिवकाका पुरता लागलेला. त्याच्या तोंडाचे आवाज फुटत नव्हता. तोंडाला घाम पुशीत तो बोलला, पांढरा होतो. चारीच्या भाऱ्याखाली येऊन बसलेला. जया सांगतो तरी तो येतो. तसा त्याच्याकडे डोलं बटरवीत बापूस बोलला, तुझा पाय पडला नाही तर चार टाकताना हिला लागला असेल त्याला. आता तो डोक धरे. यातून शिवकाकाचं तोंड पानसट झाला. चारीचा भारा डोक्यावर घेऊन गप निघून गेला. दुपारचे आम्ही घरा आलो जेवायला. तसा माता चिऱ्याची भीती सांगून घराच थांबवला. जेवून घरची परत शेतावर जेवली. मी उंटाला कवा अंगण्यात बसून शेत करीत होतो. मी शिवकाकासला बघला भक्ताचे घरात घुसताना. तिच्या शिवकाकूस मोठमोठे टिकले लावून बाहेर पडला. सांच्या आईनं बापूस घरा आली तेव्हा समजला शिवकाकूस दुपारची नंतर शेतावर गेलाच नाही. आम्ही सगळे जेवायला बसणार होतो. तवऱ्यात तोंब आली. शिवकाकासचे घरात चिरा शिकले. बापूस बॅटरी जेवून शिवकाकासच्या घराकडे जेवले. बरेच गेला बापूस घरा आला तेव्हा बोलला, जुरुकशी शेत दिसत होती कवल्याशी, पण गायब झाला तो. सगळीकडे गावाचा नाही भेटली. त्याने डोक धरले शिवावर. मरला तर ठीक, नाहीतर तो शिवाने बसत. सकाळचे मी उठलो तेव्हा दारांशी कोंबरा घेऊन चाललेले शिवकाकाचे पोऱ्याला बघून बार. आता कोंबराला बकरं देऊन कवल देव कोपल्यालाही करायचं दिसतं का? मला समजला शिवकाकाची पुलसावर तुझाची तयारी चालली असेल. दुसऱ्या दिवसापासून काकूस शेतात उतरून लागला आम्हाला. पण तो पाव चाललेलाच होता. जरा काय झाडात गवतात चुरचूर झाली का काकूस हुसकाचा ना ते दिशेत टांटून घेऊन निघायचा. त्याला बरीच जण बोलली. त्याला मारायला लागला, नाहीतर तो तुला डसेल. आता आधी मध्ये खबरा येतच होत्या. कवा काकाचे झोरी तर कवा उरव्यात तर कवा वाऱ्यात तर कवा घरामागत चिरा घुसले. डोक धरलेले ते चिऱ्याला मारायला आजूबाजूची लोक धावत जायची, पण तो चिरा काय गवला नाही. आज कोण शिवकाका धसकात जेवून गवतान शेतात जाताना दांडू खातानाच असतं. रातचे बेराचे काकूस बिखारेला जनावर आटत उठत. पण मला एक नाही समजलं, मानपान दिला नाही मगून देवानी शिवकाकावर धरलेला यो डोक होता का चिऱ्याच्या अंगाला धक्का लागला म्हणून चिऱ्याने शिवकाकासवर धरलेला यो डोक होता का तो मला डसल मगून त्याला मारासाठी शिवकाकासनी चिरावर धरलेला डोक होता. लेखक दया नाही जोरदार टाळ्या वाजवा. कोण बोलत नाही, पहिल्यांदा बोलते अशी बोलते ती. तिला बोलत कोण पण सगळ्यांना विचारा कशी बोलली. मला तर वाटतं तुम्ही नाटकात पण काम करायला काही हरकत नाही. जशी आत्ताच आपले स्टेजवर आया धवलारी होत्या, ज्या आता 70-80 पुढं होत्या त्यांचं वय नाया हे वयापासून जे विचार करत ते तेव्हा त्या शिकलेल्या पण नव्हत्या. तरी आज त्यांच्या हार्डिक्स कशी ठाडपाड ओपन झाली ना, सगळं ढाळ धवलं बोललं शालेने गेल्या तरी पण. आणि आज बघा म्हणजे आपला समाज कसा पुढं चाललाय त्या समजला ना. त्याच्यामुळं रक्तात जे असतं ना ते ओटावं येतच. सरस्वतीची बाय आता आपल्या कशा ही अनुबाय ना बनुबाय चुलीवर भाकरी करत होत्या ना. भाकरी बोलता बोलता ते जापत होत्या. चुलीवर भाकरी करता करता ते जापत होत्या. अनुबाय म्हटलं मी कसं सांगता आता बनुबाय हा कसं
तुमची इच्छाची चक्र चालू झाली म्हणजे काहीतरी गडबड, म्हणजे नाही गं ते इच्छा जास्त करायला लागली नाही ढगात जातं. हा का हा बोलतात हा मग बोल 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 अनुबाई बोल. तर मी कसं सांगता आपण हॉटेलात गेलो ना पक्का खाला तर पैसे नाही दिलं तर करतात आपल्याला भांडी घासायला लावतात नाही का. तर अनुबाई हो ना जाम एक काल हात कोरं बरोबर भांडी घासायला लावतात. अनुबाई मध्येच बोलतात मी कवा तरी भांडी घासली ती वाटतं. अच्छा तर मी कसं सांगता अनुबाई बोलतात मी कसं सांगता कवा तरी ना एखाद दिवशी बँकेत जायचा 4-5 कोटी कर्ज काढायचा तिरक्याच नाही भरायच्या पैसेच नाही भरायचं करतील कामाला लावतील मॅनेजर बिनेजरची पोस्ट देतील ना बस झाला अजून गप्पच बघला बघला म्हणूनच मी बोलतो ती ढगात जातं. अगं बाय असा कसा पण तू हॉटेल मॅनेजरचा बँकेचा बोलतं तर एक मिनी पण असा विचार केला की एकाला धरले जरासा वशिला लवले तर त्याला मी पक्क थोडस पैसे दिल्या मी ना बँकेत नोकरी लावले स्टाफ क्लर्कची मी नोकरी धरले. आता बनुबाईचा बँकांचा पहिला दिवस असतं. बनुबाई बँकात जायला निघतं मस्तपैकी पर्स वेळ घेतले पावडर लाडी केले डोकी केस बीस उकलल्या ना डबा बिबा घेतल्या. आता हापीसवाली बाय होती ना बनुबाई हापीसवाली बाय चांगला भाकरी घेतले डब्यांना सुट्टीची चटणी ना बाकी चालले मस्तपैकी हापीसान पाऊल टकले ना हापीस असा चकचकी तुझा पांढरा शुभ्र बँकन पाऊल टकले तर समोर तिला दिसतं एक सुंदर साधी सिंपल शालीन पोर जी तिचे शालन तिच्या बरोबर होती गावाची शालन. हा ती बोलते ही कशी काही करत तोपर्यंत ते सरस्वतीचं नाव होतं सरस्वती ते पोरीचं नाव सरस्वती हिच्या बरोबर ती गावाची शालन शिकत होती. ती सरस्वती बोलत अगं बनुबाई तू इकडं कुठं. बनुबाई बोलतो अरे तू कशी काय इकडं. सरस्वती मग मी तर असिस्टंट मॅनेजर आहो. किती दिरक्या भरल्या तो तर दिरक्या कला मी कला दिरक्या द्याव मी शिकल्या मी अभ्यास केले मी परीक्षा दिली बँकांची मग मी सिलेक्ट होल्या म्हणून मी मॅनेजर बनल्या. तर इकडं बनवायचा थोबात पडला काला ठिकाण पडला तिला उशीर सध्या भरला ना. आता हिने तिरक्या भरून आले नाही आपले स्वतःचे कष्टाने आले म्हणजे कथेचा माझे तात्पर्य तुम्हाला आयुष्यात स्थैर्य मिळायचं असेल मान सन्मान मिळवायचा असेल तर शिक्षण मेहनत याच्याशिवाय पर्याय नाही. पैसा उद्या नाही राहणार पण तुमचा ज्ञान जो तुम्ही ज्ञान मिळवलेला तो तुमचे जवळच राहील तो कोणी कधी हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजे शिक्षणाला आपले जाम महत्व. हेच गोष्ट फक्त एकच सांगायचं म्हणा आपले समाजाबद्दल. आता ही बाई पण जाम शिकलेली आहे तिचं लगीन पण झालं तरी ती तिचं काम करतं बरोबर आहे का नाही. पण आपले बरेच मोठे घराण्यांमध्ये होतं पोरी शिकलेल्या छान शिकलेल्या पण त्यांना घराच्या कामाच करून देत नाही घरात बांधून ठेवलेले. तर माझ्या समाजाला ही विनंती आहे की ज्या शिकल्या सवरलेल्या पोरी त्यांना तुम्ही कृपया त्यांचं काम करून द्या. त्यावेळी पण मेहनत केलेली त्यांच्या आसपासने जाम पैसे खर्च केल्या ना त्यांना शिकवले ना त्यांना तुम्ही घरात बांधून ठेवू नका ना. पोरींना पण ना माझी विनंती आहे का तुम्ही शिक्षण घेतले म्हणून तुम्ही स्वतःला जाम मोठ्या समजू नका. पाय जमिनीवरतीच ठेवा. तुमचं घर तुमचं हे तुम्ही जर शिकला तर तुमच्या सगळ्यांचं नाव तुम्ही रोशन करता. तर तुम्हाला जर त्यावेळी संधी दिली तर त्याचं सोनं करा तुम्ही अशी माझ्या समाजाला विनंती आहे. आणि ताई तुम्हाला बघून मला जाम आनंद झाला की तुम्ही तुमचं लग्न झालंय तरी पण तुम्ही तुमचं ते एवढं मोठं तुमचं काम करता आपल्या समाजातलं एवढं मोठं काम करता. आपल्या आर्य समाजाची हीच खरी महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे स्त्रीभ्रूण हत्या पण होत नाही आपण हुंडा पण घेतो. की आम्ही आर्य समाजात जन्माला आलो कारण आम्ही जन्माला यायच्या आधी आम्हाला पुरून नाही टाकलं आणि जन्माला आल्यावर ही आमची पोरगी हे आनंदाने सांगतात.
डायरेक्ट सुरुवात करते का प्रस्तावना विस्तावना करी नाही. 1983 नंतर पहिल्यांदा मी आगरीन बोलते. फक्त ही आगरी भाषा मी शिकलो की माझी आया कधीतरी फोनवर बोलायची आणि ते आम्ही ऐकू शकतो. आता ऐकून नाही. डायरेक्ट सुरुवात कोंबरा. आणि सत्य का काय बारकेपणी मी तसा लय मस्तीखोर, चटमट्या, धरपऱ्या, चिरखोर, उन्हाळ असे बरेच नावाने प्रसिद्ध होतो. आणि याचा सगळा क्रेडिट माझाच. थोडासा हातभार लागला असेल तो माझ्या 56 गुणाची मैत्रिणांचा. आणि असाच एके दिवशी आळीतवारी आम्ही 3 मित्र गप्पा गोष्टी मारीत शेजारचे एके मित्राच्या घराच्या पायरीवर बसलो होतो. थोडा टाइमपास म्हणून वाटणशी येण्या जाण्याशी चेष्टा पण करीत होतो. दुपारची जेवणाची ऐकून झाली होती. माझे घरात भाकरी आणि सुकट आणि त्या दोघांच्या घरातून असाच काहीतरी बनवला होता. रोज सुकटानं वागत्या खाऊन जाम कटाला आला होता. आज काहीतरी तोंडाला लावायला निराळा पाहिजे असा तिघांचा एक मत. पण हानशिव बनशी कारण तिघापून गर्भशीर म्हणतात फक्त सपना बघण्यात आणि रंगवण्यात. तिघांचे पण किसन साधी डमरी पण नसलेला आम्ही रंगात होते. तिघांचे घरांशी आपापल्या आशेने हकापून मारले. काय आहे साहेबाऊ, आज फुगाला येताव का नाही? आम्ही फक्त माना हलवल्या आणि काहीतरी शोधाला नजर चौक बाजूला फिरवली. आणि तवरण आमचे नजरण एक सावध हरला. एक मस्त कोंबरा आमच्याच बाजूला रुबाबान फिरवता. आम्ही तिघाही एकमेकांना टाळी दिली आणि बोललो झाला का. त्या टायमाला आम्ही गावात फिरताना कमरेला टावेल गुंडलाच. कारण बऱ्याच वेळेला आमची चड्डी मागं फाटलेली असायची, नाही तर बऱ्याच वेळेला ती दोरण टांगलेली असायची. म्हणून आम्ही कमरेला टावेल गुंडून गावभर फिरायचो. कोंबरा आमच्या जवळ येतात माझे मित्रांनी त्याच्यावर टावेल टाकून त्याला गपकन पकडला. अजिबात हू काय चू न करता त्याचा आवाज सुद्धा बाहेर पडला नाही. मित्राचे घराचे बाजूलाच एक मोठा आवार होता. तिथं जाऊन एक कोपरण मस्त त्याला साफ केला. कच्चा आंबा खावायला पाहिजे असं सांगून मी घरांशी जाऊन मीठ आणि मसाला हाणला. एकाने घरांशी टोप आणि थोडा तेल हाणला. एक कोपरण 3 डगरांची चूल बनवून मटण त्यात शिजवला. घरा जाऊन एक ताटान भात घेऊन मित्राकडे जेवायला जातून असा तिघाई सांगला. आणि मग त्या मटणावर मस्त ताव मारून फरशा पारला. अगदी पातेला चाटून पुसून एकदम साफ. आत्मा तृप्त झाल्यासारखा ढेकर देऊन तिघजण आपापल्या घरा निघून गेले. सांज झाली आणि माझी आजीच काहीतरी शोधते असं मला जाणवला. मी तिला बोललो काय शोधतस? तर ती बोलली अरे आपला कोंबरा अजून आला नाही. मी बोलू येईल तो असेल कुठेतरी. बराच वेळ झाला पण कोंबरा काय परत आला नाही. आणि मग मात्र माझ्या आजीचा पारा चालला. घराचे वटी उभे राहून आजीच मोठमोठ्याने अक्षरशः शिव्यांची लाखोली वाई होती. मी हादरलो. विचारला कसा होता आपला कोंबरा? तिने त्याचं वर्णन केलं. आता मात्र माझी पक्की खात्री झाली आपण ज्याचा दुपारी गेम केला तो आपल्या घरांचा कोंबरा. आधीचे शिव्यांचा पूर सुरूच होता. ज्यानी कोणी कोंबरा खाला असत त्याचा वाटोळा होईल, त्याचे घसन हारू काढत, अंगावर पिसा उठतील, मोरक्या ठरला असला तर लवकर सो. अशा अजून भारी भारी प्रकारचे शब्द सुद्धा माझी पद्धत होती. मला भाग होता जर मी कबूल केला तर कोंबऱ्यापेक्षा जास्त माझीच पाठ बापूस करून काढेल. या भीतीपोटी मी गप बसलो आणि लवकरच झोपून गेलो. आणि तिकडं अजितशे शिव्यांचा महापूर आला होता. शिव देऊन देऊन ती लागली होती. धन्यवाद. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अक्षरशः लहानपण आठवलं आणि आवडं कोंबरं खाल्लं सगळ्यांची आठवण झाली. शिव्या पण आठवल्या. आमचं वारण सगळ्यात तो कोंबरा ठेवून आमच्याच वारण
दिवस आठवलं. जाम भारी जाम भारी. परत एकदा टाळ्या. खरंच लोक आपल्या एरियात ओके नुसती हल्दीला लग्नात रमतात, पण त्याला काय माहिती आहे काय आहे हे शाळेमध्ये. आज सकाळपासून तुम्ही बघत असाल प्रत्येक प्रकारच्या कला इकडे सादर झाल्या. पंचकला नाही, सगळ्या संस्कृती परंपरा चालीरीती सगळ्याच्या सगळ्या धवलारीने आज दाखवले. एक एक शब्द न शब्द सगळे बोलतात का अरे समाज शिकला नाही शिकला नाही. अरे शिकला कसं नाही तुम्ही बघता ना. जर शिकला नाही तरी पण डोक्यात साठवून ठेवला आणि आजपर्यंत पुरं घेऊन चालल्यात ते आमच्या आईशी आमच्या धवलारी. त्यावेळी आमचा समाज आजपर्यंत पुरं ठेवलाय ना. त्यांच्यामुळेच आज आमचा IPS अधिकारी ना असं मोठमोठा अधिकारी होता त्याला. त्यावेळी आम्हाला हे मातीची खरील आहे. आज इथपर्यंत आम्ही बसल्या होते कोणच्या मुलं बसल्या आमच्या आईशी मुलं आमच्या माती मुलं बसल्या. बरोबर का नाही ना. एक सांगायचा होता का एक शाळा आहे ना आमचे इंडस्ट्रीसाठी पण कलाकारांसाठी पण भरवायला पाहिजे नाटकला सिरियलवाल्यांसाठी. त्यावेळी जे काय पद्धतीशी आपला समाज दाखवतात ना एकदम चुकीचा समाज दाखवतात त्यांच्यासाठी एक शाळा भरवायला पाहिजे. कांचा बाल्या मी सर्वांना बोलणार होतो अरे बाला शब्द नको मला ना जाम खटकतं. मी जाता इंडस्ट्रीमध्ये ना बाला बिला मला जाम खटकतं. पण आज अख्खे जगाला ओढून सांगावं असं वाटते का येऊन बघा आमचा बाला काय करते इकडं. आमचा बाला काय करते काय जाते आणि कुठल्या पद्धतीने आम्ही समाज आमचा बाला आहे. आणि आता योच बाला ट्रेडमार्क करून आम्ही जगाला दाखवू का आमचा बाला काय करू शकते ना कसा करू शकतो. जो बाला तुम्ही आर्टिफिशियल दाखवता ना तो जाम चुकीचा दाखवता. तो खरा बाला काय करतं तो बघायला इकडे या. परत एक सांगत होता का धवलारी जो धवला केला आज धवलारी तयार झाल्याच पाहिजे कला. कारण की ज्या धवलारी आज महाराजांच्या काळापासून काय असतील तेव्हापासून त्या त्यांना माहिती आहे तिकडचा तवाचा जी परिस्थिती होती ती ते ऍड करत म्हणजे त्याच्यात मिक्स करत 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 की सगळा तो इतिहास आपल्यापर्यंत इथपर्यंत पोहोचलेला आहे. ती सत्य परिस्थिती तेव्हाची काय आजूबाजूची जी परिस्थिती होती ती परिस्थिती ते वयामध्ये ते याच्यामध्ये ते याच्यात त्याला दिसत होता. तो धवला त्यावेळी घेऊन पुरं गेलं. आज येणाऱ्या धवलारेवी तोच आत्ताचा जो परिस्थिती आहे मागची जी परिस्थिती आहे ते धवल्यांशी पुरं नेला पाहिजे तर आजची पण परिस्थिती टिकून राहील. नाहीतर अजून 50 वर्षात आजची परिस्थिती कोण सांगतात बरोबर ना. यासाठी आता ज्या तयार होणाऱ्या धवलांनी त्यावेळी या सगळ्याचा विचार केला पाहिजे. अजून एक म्हणजे मी वास्तव सगळं 1-2 मिनिटं फक्त घेत आहोत. जो समाज संस्कृती परंपरा टिकून राहतो तोच समाज शेवटपर्यंत टिकून राहतो. आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो. मला बोलायचं होता त्या तुम्हालाच विचारतो की वाचू का नाटकांचा डायलॉग आग्रीत बोलू तुम्ही सांगा. तुमच्या ऑप्शन आहे. वाचून पण दाखवतो नाटकातला डायलॉग पण बोलून दाखवतो. असा दिसता म्हणून माझ्या खपलो मी इंडस्ट्रीत. अण्णा कोटकर ती म्हणजे पूर्वजांची पुण्याई मला भेटली. जो काय रूप भेटला त्या रूपाने आतापर्यंत सगळी नाटकं केली ती नटसम्राट हुंदुर्ग म्हातारे अर्क पोवा तिथे बाया त्याच्यानंतर आताचे संगीत सोबद्र असेल गाणी लोटांगण असेल जिंकूया दाही दिशा असेल संत तुकाराम असेल ही सगळी नाटकं करायला भेटली. त्या सगळ्या नाटकात संगीत होता डायलॉग होते सगळ्या पद्धतीचे होतं. पण भाषा मला जाम प्रॉब्लेम व्हायचा. घर आलो का आगरी त्या गेलो का शुद्ध आणि 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 करत करत मी ट्रेन मध्ये जायचो आणि 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 ते बोर्ड बीड वाचायचो आणि बरेच वर्ष माझं त्याच्यामध्ये गेलं. सांगायची गोष्ट काय होती का घरानं आगरी बोलायचो पण बाहेर गेल्यावर शुद्ध बोलायचो. कारण की ती माझी व्यावसायिक भाषा आहे. दोन्ही भाषा तुम्हाला बोलून दाखवतो. मी नटसम्राट माझा राजा एक तुम्हाला करून दाखवतो. राजा पारिश्वरा अरे ये बाबा हिला तर पाणी अरे नुसता उन्हात फिरते ना डोका फिरून घेते. या बस उकाट यो अरे
वाचताय, कोणच्या बापाशी इस्टेट नाही ना, तुला जर कोणी हाटिकला ना तर साल्याला थोबार बोरी बस बाबा, तवर मी बुटाला पालिश करतो. तो अरे तो नाटकाचा थिएटर आहे, थिएटर. जाम लोक येणार आहे, पण ना सगळं गाडी बनल ना मारी बनल. अरे नाटकाचं रेटच नाही शर ना. तुम्ही कवा नाटक बघलीस का? नाटक अरे ते आहे बघ, ते नाटकाचं बोर्ड दिसतात. थांब मी तुला वाचून दाखवतो. आजचे खेळाचं नाव आहे डबल ल कारला साल्यानं. म्हणजे डबल लच्या बाप असलं तरी वाचता येत का? त्याच्या काही लिहिलं बाबा. ते बघ, उद्याच्या खेळाचं नाव आहे जुलियस सीझर. आपण चुकला लेखाचा श्रीधर लिवाचा तर श्रीधर लिहून ठेवले बाबा. हे नाटकाची स्टोरी तुला माहितीये का? सांग ना, सांग. म्हणजे हे सावा विलन लोक ठेचले पाहिजे. नुसतीच भांगरी करून ठेवतात लेखाचं. एकमेकांचे तंत्र घालतात न पुरं मुलाला बघतात. समजा आदरताना बोंबालतात का चिना निघाली. जाऊ दे बाबा, मला नाही ऐकायचं त्या. बाबा तू बघ, नाटकाचा आता पडदा पडलाय. मी जाऊन बघता एखादा गिराईक भेटते का? बाबा ते भिकून दे. येऊ खरकड्याची भीक कोणची घेऊ नकोस. तुला खायला पाहिजे ना. हे घे गरमागरम गाठ फरमास. बाबा आज रातच्याला तू माझ्या घरला जावाचा. अरे घर, अरे खास बॉम्बेवाल्यांचा आसमान माल. तो तिकडं रेल्वेचा पूल दिसतोय ना, त्याच्या कमावीचे खाली. अरे 15-20 लोक आपण आरामात राहतो बाबा. पण आपल्या एरियाला आपल्याला सगळे मानतो ना. अरे आपण पण रुपया 2 रुपया खर्च करतो सगळ्यांसाठी. कोणाचा दावा पाणी तर कोणाचा बाबा. आमच्या आसमान महालांना एक म्हातारी घाटी नाही. रोजच्याला तांदळाच्या भाकऱ्या करून देते. फरमास ना बोंबलाचा रस्सा. साला पैसा काय चालत आहे का? रांडा मी कमी टाकीतो बाबा. माणसं तगवते आली पाहिजे बाबा. माणसं तगवते. आम्ही सर सांगतो की आम्ही नाटकाचा जो प्रवास होता ना, माझ्या बरोबर योगायोगाने कुशल कोळी माहिती असेल तुम्हाला. कुशल कोळी तो आम्ही गेले जवळजवळ 2-3 हजार प्रयोग एकत्र केले वेगवेगळ्या नाटकाचे. पण आम्ही कुठे महाराष्ट्रावर गेलो ना, नाटकाचा शो झाला, जेवलो की आपण निघतो बसमध्ये प्रवासाला. मग ते जे डायलॉग आहेत ना ते आम्ही आगरीमध्ये बोलायचं एकमेकांशी. आणि एवढे सगळे बस एन्जॉय करायचे ना, खूप मजा यायची. टाळे वाजवा ना जरा. मी पण काही गोष्ट सांगणार नाही. त्याला पहिला प्रयोग कंचा अभिवादन. दया जरा समोर ये रे. दया, अरे तू काय आहेस? मी काही अति बोलण्यापेक्षा जास्त बोलण्यापेक्षा आमचा बाला कसा आहे त्या सांगा. हो तिन्ही कथांचं बेस वेगळं होतं. डॉक्टरांच्या कथांमध्ये शिक्षण होतं. रिद्धीने जी कथा वाचली दयाची, हा तर खऱ्या अर्थाने दयाने आता खूप समर्थशाली होऊन पुढे यायला पाहिजे. एवढं लाजलं नाही पाहिजे. लेखणी आहे, खूप सुंदर पद्धतीचं त्याने नवल्याचं जे नियोजन केलं होतं आणि मध्ये मध्ये तो जे काही खूप सुंदर बोलला होता है ना, ती मांडणी पण खूप सुंदर होती.
कोंबडं आवडलं अलिबागला जायलाच पाहिजे खायला. आजी भेटणार नाही पण कोंबडं तर नक्कीच भेटणार. खूप महाराष्ट्रभरातले सगळे साहित्य संमेलन तुडवले बघितले मी. अभिवाचनाची एवढी सुंदर रचना कुठेच येत नाही एवढी लज्जत एवढी सुंदर पद्धतीने. आणि मयुरेशने तर का नाटकाचा प्रवासच सगळ्यात आपल्या पुढे ठेवला. मयुरेशला विनंती केली की हे सगळं जे आहे एकदा माझ्या कॉलेजला पण आहे अवतीभोवती खूप आम्ही लेखक सुनील पाटील सरांना माझ्या अवतीभोवती खूप लेखक असतात ज्यांनी आता सोनाळ्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये कोणाचंही मयत झालं तिथे कीर्तन भजन ठेवता आमच्या आईच्या कवितांचा प्रयोग लोक करत आहेत आणि खूप छान पद्धतीने प्रयोग करतात. आणि लेकरे येऊन जवळ सांगतात की सर तुमचं हे सगळं ऐकून वडिलांनी दारू सोडली. तर हे झालं पाहिजे. कोणाला तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन आपल्या परिसरामध्ये जिथे कुठे कॉलेजेसमध्ये आपले लेकरे जास्त आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण प्रयोग करूया आणि ही आपली शाळा जी तिचं वैभव वाढवूया. धन्यवाद. सगळ्यांचं पक्का आभार. एवढा वेळ सकाळी 10 वाजेपासून चालू झाले तरी पण बरेच जण गेले अर्धी गेले जेवून गेले पण आवडी भारी मेजवानी तर खरी आपदा होती या त्यांना कळला नाही. कारण की आमचे डॉक्टर शोभाताई असो की रिद्धी असो मयुरेश दादा असो प्रकाश काका असो यांनी जी काय आपल्याला मेजवानी दिलेली आहे ती मला वाटत नाही त्यांचे साहित्य संमेलनात आपण नक्की असेल. आज पहिल्यांदाच हा प्रयोग झाला अभिभाषणाचा साक्ष आहे. हे पहिल्या आगरी साहित्य संमेलनाला सुनील पाटील सर होतं ते आज 2025 अजूनपर्यंत आगरी साहित्य संमेलनात पण अभिवाचन झाला नव्हता आणि आज आपल्या आगरी शाळेत झाला. कसं वाटलं सगळ्यांना त्या कार्यासाठी मी तुमचं सगळ्यांचं आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी इथे सुशांत पाटील आगरी शाळेचे नियोजक सुशांत पाटील यांना विनंती करतो आणि आपल्याला